नमस्कार. मी डॉक्टर रीना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनःपूर्वक स्वागत करते. तर आजचा विषय आहे तेल आणि आरोग्य. आज भाजीत तेल जरा जास्तच पडलं आहे, नाही का? नुकताच हार्ट अटॅक येऊन गेला आहे बाबांना. अशाने कसं चालेल? शेखर जरा रागवतच सीमाला म्हणाला, तुला कितीदा सांगितले की भाजी कमीत तेलात करत जा म्हणून. सीमाचा जरा हिरमोडच झाला, कारण काही केल्या तेल टाकताना त्याचं प्रमाण किती असावं याबद्दल काही कल्पनाच नसायची तिला. पण हळूहळू तिने तेल अगदीच कमी टाकायला सुरुवात केली आणि याने तिच्या तब्येतीत पण बदल जाणवायला लागला. खरंच रोजच्या जेवणात तेलाचं प्रमाण किती असावं बरं? तर याबद्दलचाच आजचा हा लेख. तेल हे चरबीयुक्त असतं, म्हणजेच ते भरपूर ऊर्जा देतात. फक्त 1 चमचा सनफ्लॉवर तेलात जवळपास 124 कॅलरीज असतात. तेलामध्ये आढळणारे सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स कोलेस्टेरॉलची पातळी वाढवू शकतात. यामुळेच तेलाचं प्रमाण हे 400 मिलीलिटर प्रति व्यक्ती प्रति महिना असावं. मानवी शरीराला दररोज सरासरी 1.5 चमचे तेल लागतं. दिवसाला 20 ग्रॅमपेक्षा जास्त तेल वापरल्यास ते शरीरासाठी अतिशय हानिकारक ठरू शकते. तळलेल्या अन्नामध्ये रोजच्या गरजेपेक्षा तिप्पट तेल असतं, ज्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल वाढतं. तळलेले अन्न खाण्याऐवजी उकडलेले, भाजलेले किंवा वाफवलेले पदार्थ खावे. निरोगी राहण्यासाठी लोकांनी सॅच्युरेटेड फॅट्सऐवजी अनसॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन करायला हवे, जे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, नट ऑइल आणि सीड्स ऑइलमध्ये आढळतात. हे शरीरासाठी उत्तम मानले जातात. यामुळे हृदयाचा धोकाही कमी होतो. प्रत्येक तेलाचे गुणधर्म वेगळे असतात. त्याचा उष्मांक वेगळा असतो. त्यामुळे तेल एकत्र करून खाऊ नये. ज्यांना हार्मोन्सचा त्रास आहे किंवा होतो त्यांनी सोयाबीन तेल वापरायचे टाळावे. याचं कारण म्हणजे एंडोक्रायनॉलॉजीमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार उंदरांना 3 ग्रुपमध्ये विभागून त्यांना 3 प्रकारचा चरबीयुक्त आहार देण्यात आला. एका समूहाला सोयाबीनचं तेल, दुसऱ्या समूहाला लिनोलेनिक ॲसिड सोयाबीन तेल आणि तिसऱ्यांना खोबऱ्याचं तेल दिलं गेलं. सोयाबीनचं तेल सेवन केल्याने लठ्ठपणा, मधुमेह, इन्सुलिन आणि फॅटी लिव्हरची समस्या वाढलेली आढळून आली. रिफाईंड तेलाऐवजी तुम्ही तीळ किंवा शेंगदाणा तेल वापरू शकता. हे तेल गरम केल्यावरही खराब होत नाही. आशा करते की तुम्हाला हा तेलाविषयीचा लेख आवडला असेल. परत भेटूयात एक नवीन विषय घेऊन. नमस्कार.